मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो। सावित्रीबाईंचा जन्म आहे 1831 सालचा। येत्या 2031 साली त्यांना द्विशतक पूर्ती सोहळा म्हणून आपण साजरा करतो। आता प्रश्न असा आहे की 200 वर्षापूर्वी जी बाई जन्मली तिचा आपण द्विशतक पूर्ती सोहळा का बरं साजरा करावा? तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, उत्तर आहे सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी दिलेला आपल्याला सुशिक्षित महाराष्ट्र। सावित्रीबाईंनी त्या काळात सामाजिक भान जपलं। असंच सामाजिक भान जपणारे दोन मी तुम्हाला गोष्टी सांगणार। गोष्ट आहे 2018 सालची। स्वीडन देश युरोप खंडातला, तिथली राजधानी आहे स्टॉकहोम। तिथे तुमच्यासारखी 9वीत शिकणारी मुलगी, तिचं नाव ग्रेटा थनबर्ग। किती जणांनी हे नाव आज ऐकलेलं आहे मुलांना? ऐकलंय कोणी? ग्रेटा थनबर्गचं नाव? ठीक आहे, मग आज ऐकायचं। ग्रेटा ही 9वीत शिकणारी मुलगी रोज तुमच्यासारखी शाळेत जात असते। तिच्या कानावर पर्यावरण तापमानवाढीचा विषय कानावर येत असतो। तिचा अभ्यास त्यावर चालू असतो। 2018 साली संसदेच्या निवडणुका येतात, तेव्हा ती 3 आठवडे संसदेच्या बाहेर आंदोलनासाठी बसते। तिच्या शेजारी फलक असतो, पर्यावरणासाठी संपादना। ती रोज शाळेच्या वेळेत दप्तर घेते, घरातून निघते, संसदेसमोर बसते, सोबत गृहपाठ करत असते, अभ्यास करत असते। पर्यावरणाविषयी तिची 3 आठवड्यात 3 पुस्तकं देखील वाचून होतात। ती बाजूला पर्यावरण तापमान वाढीसाठीच्या संकटाची माहिती पुस्तिका ठेवते। त्यात तिने 8 वर्ष क्लायमेट चेंजवर केलेला अभ्यास याचा पूर्ण डिटेल वास्तव लिहिलेला असतो। हळूहळू तिच्या या उपक्रमात तिचे आई वडील, तिचे शिक्षक, शालेय मित्रमैत्रिणी सहभागी व्हायला लागतात। स्वीडनचे नागरिक देखील या आंदोलनात सहभागी व्हायला लागतात। तिला काय हवं? तर तुम्ही फक्त जागतिक तापमान वाढीसाठी परिषदा नका देऊ, काहीतरी कृत्रिमय पर्याय आम्हाला दाखवा, ज्यावेळी आम्ही तापमान वाढीसाठी काहीतरी मदत करू, तापमान वाढीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी मदत करू। हळूहळू या तिच्या आंदोलनाची दखल जागतिक स्तरावरही घेतली जाते, वृत्तपत्रातून, सोशल मीडियाद्वारे। अनेक जगातील शालेय मुलं-मुली, पॉलिटिशियन्स हे पण या कार्यात सहभागी व्हायला लागतात। आणि 2019 साली तिला या कार्यासाठी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ती नामांकित होते। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिचं भाषण ठेवण्यात येतं। अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ती सहभाग घेऊन जागतिक तापमान वाढीसाठी, ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपण काय काय करू शकतो याचं वास्तव ती मांडते। ही आहे गोष्ट ग्रेटा थनबर्ग, स्वीडन देशातल्या, जी आज एक सोशल ॲक्टिव्हिस्ट बनली आहे। दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, भारत देशातील राजस्थान राज्यात असणाऱ्या ओम प्रकाश गुर्जर। ओम प्रकाशने वयाच्या 18व्या वर्षापर्यंत फक्त बालमजुरी केलेली आहे। 18व्या वर्षापर्यंत पूर्ण निरक्षर असलेला ओम प्रकाश कैलाश चतुर्थी यांच्या बचपन बचाव या संस्थेच्या संपर्कात येतो। तिथून वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत तो पूर्ण शिक्षण घेतो आणि आपल्यासारख्या बालमजुरांना देखील या संस्थेत येण्यासाठी प्रोत्साहन देतो, कार्यरत होतो। या त्याच्या कार्याची दखल देखील जागतिक स्तरावर होते आणि त्याला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळतं। मित्रांनो, त्या नोबेल पारितोषिकासोबत त्याला जी 45 लाख ही रक्कम मिळते, ती तो दिल्लीच्या मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सपोर्ट संस्थेला देतो आणि नेपाळच्या एका संस्थेला डोनेट करतो। पुढे तो पाठशाला नावाची संस्था केवळ बालमजुरांसाठी, ज्यांना आनंदाने राहता यावं, ज्यांना शिक्षण म्हणजे काय हे कळावं, यासाठी तो चालवतो। ही गोष्ट आहे ओम प्रकाश गुर्जर यांची। या मुलाची गोष्ट साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकात आली होती। मला वाटते तुम्ही सगळे बालकुमार दिवाळी अंक वाचत असणार।
तर त्या लेखामध्ये जे लेखक होते त्यांनी त्याला प्रश्न विचारला, त्याला फोन केला आणि मुलांसाठी काय तू संदेश देशील असं विचारलं. तर त्याने सांगितलं की जी मुलं शाळेत जातात त्यांनी आजूबाजूच्या बालमजुरांना बघावं आणि त्यांच्यासाठी काय करता येईल असा आपण विचार करावा. फक्त उत्तर नकोय काय करता येईल यासाठी, तर कृती करावी आणि कृतीसाठी आपल्या आई वडिलांची, शिक्षकांची जरूर मदत घ्यावी. असं सामाजिक भान जपणाऱ्या सावित्रीबाई वयाच्या 17व्या-18व्या वर्षी पहिली शाळा सुरू करतात. असं सामाजिक जपणारी ग्रेटा वयाच्या 15व्या वर्षी सामाजिक भान जपते. असं सामाजिक भान जपणारा ओम प्रकाश 14व्या वर्षी त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळतं. असं आपणही काहीतरी सामाजिक भान जपूया आणि सावित्रीची मुलं म्हणून गर्वाने, अभिमानाने जगूया. मला इथे विवेकानंद विद्यालयाने 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.